इचलकरंजी महानगरपालिकेच्या रणधुमाळी आम्ही आलो आहोत थेट तुमच्या प्रभागात। रस्ता नाही झाला, कचऱ्याची दुरावस्था, पाणी हवंय, शहरात बदल हवा। नुकत्याच झालेल्या प्रभाग रचनेनंतर नागरिक विचारतील थेट प्रश्न आणि इच्छुक उमेदवार मांडतील आपलं व्हिजन। इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले। चला पाहूया कोण जिंकणार मतदारांचा विश्वास, कोण मांडणार खराब विकासाचा रोडमॅप। तुमच्यासाठी खास कार्यक्रम इचलकरंजी बोले, फक्त माय महाराष्ट्रवर, सत्य आणि सडेतोड माध्यम। इचलकरंजी महानगरपालिकेने मालमत्ता धारकांसाठी जाहीर केलेल्या 90% दंड व व्याज माफीच्या अभय योजनेला शहरातील करदात्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे। मात्र या योजनेची मुदत 15 ऑक्टोबरला संपणार असल्याने अनेक करदात्यांना कर भरण्यास वेळ मिळालेला नाही। त्यामुळे या योजनेची मुदत वाढवण्याची मागणी होत आहे। माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्याकडे निवेदन सादर करून ही मागणी केली आहे। त्यांनी नमूद केले आहे की इचलकरंजी शहरात मोठ्या प्रमाणावर यंत्रमाग उद्योग सुरू आहेत आणि दिवाळीपूर्वी कारखानदार व कामगारांना बोनस मिळाल्यामुळे या काळात आर्थिक उलाढाल वाढलेली असते। त्यामुळे नागरिकांना कर भरण्यास सवलतीचा कालावधी थोडा वाढवून दिल्यास महसूल वसुली वाढेल। महानगरपालिकेने यापूर्वी दिनांक 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत 90% सवलत दिली होती। मोरबाळे यांनी ही मुदत 16 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत वाढवून देण्याची मागणी केली आहे। या प्रस्तावाला अनेक नागरिक आणि व्यापाऱ्यांकडूनही पाठिंबा मिळत असून प्रशासनाने या मुदतवाढीवर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।